पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, परमेश्वराने आम्हाला धन्य बनण्यासाठी बोलावलेलं आहे, आमंत्रित केलेलं आहे. देवाची इच्छा आहे आम्ही धन्य बनावं. धन्य म्हणजे काय? धन्य म्हणजे देवाची कृपा प्राप्त केलेले लोक म्हणजे धन्य. देवाचा आशीर्वाद प्राप्त केलेले लोक म्हणजे धन्य. देवाच्या कृपेने भरून गेलेले लोक म्हणजे धन्य. देवदूताने मरियेला संदेश देऊन म्हटले, नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. स्त्रियामध्ये तू धन्य, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. देवदूताने पित्या परमेश्वराचा संदेश मरियेकडे येऊन सांगितला, त्याने स्वतःचा नाही सांगितला. म्हणजे जे देवदूत म्हणत आहे म्हणजे कोण म्हणत आहे? स्वतः पिता परमेश्वर म्हणत आहे. धन्य, धन्य झालेली आहे. धन्य माता मरिया धन्य झालेली आहे. कशी? तिच्या प्रार्थनेद्वारे, तिच्या विश्वासाद्वारे आणि प्रभूचे नियम पाळण्याने आणि प्रभूच्या वचनामध्ये राहण्याने ती धन्य झाली. आम्हाला सुद्धा प्रभू येशू धन्य बनवण्यासाठी आम्हाला बोलवत आहे. तर आपण काय केलं पाहिजे? मरियेनं केलं त्याप्रमाणे, मरियेनं आम्हाला उदाहरण दाखवल्याप्रमाणे आम्ही प्रार्थनामय जीवन जगावं. संत पौल म्हणत आहे, नित्य प्रार्थना करा. प्रार्थना केल्याने आम्हाला आशीर्वाद मिळतो. म्हणजे प्रार्थना केल्याने आम्ही धन्य बनतो. दुसरी गोष्ट, देवाचे वचन ऐकल्याने आणि त्याचे पालन केल्याने, देवाच्या वचनाचे अवलोकन केल्याने आणि प्रभूशी जुळून राहण्याने आमच्या जीवनामध्ये प्रभूचे कार्य प्रामुख्याने आपण केलं पाहिजे. प्रभूच्या कार्याला आपण महत्व दिलं पाहिजे. आम्ही आमच्या कार्याला महत्व नाही दिलं पाहिजे. आमच्या स्वार्थाला आपण त्याग केला पाहिजे. तेव्हा आपण धन्य बनतो. मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 5 पवित्र वचन 3 आणि 4 मध्ये आम्ही वाचतो. पवित्र वचन आम्हाला सांगते, जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. आत्म्याने दीन, विनम्र म्हणजे आत्म्यामध्ये दीन म्हणजे कसं आहे? आम्ही जेव्हा आत्म्यामध्ये दीन आहोत तेव्हा काय करतो? आम्ही विनम्र बनतो, सेवक बनतो. आम्ही बडाई मारत नाही. आम्ही लहान काम करतो, लहान बनतो. कोणावर रागवत नाही. म्हणजे काय करतो? रागवत नाही म्हणजे काय करतो? कोणी एखाद्यानं मला काय म्हटलं तर आम्ही काय करतो? ठीक आहे, क्षमा करून देतो. क्षमा करणे म्हणजे विनम्र बनणे. क्षमा करणे म्हणजे देवाचा आशीर्वाद प्राप्त करणे. क्षमा करणे म्हणजे धन्य बनणे, लहानपण घेणे, विनम्र बनणे. विनम्र तेव्हाच बनू शकतो आपण की दुसऱ्याला आपण सहन करतो. घरामध्ये किडतोडे, झगडे, भांडण कशामुळे होतात? घरात म्हणा किंवा कुटुंबात म्हणा किंवा समाजामध्ये. कारण मी स्वतःला विनम्र करू शकत नाही. मी त्याचं ऐकून घेणार नाही, मी तसा नाही, मी त्याला मानणार नाही, माझ्या एवढा कोणी नाही, मला सांगू नको ते, असं म्हणणारा म्हणजे तो स्वतःची गोष्ट समोर करण्याचा प्रयत्न करतो, देवाचं नाही. परंतु विनम्र माणूस काय करतो? जे देवाने दिलं ते होईल. ठीक आहे, देव करील, देव याचा न्याय करील, देव तुला आशीर्वाद देव, देव तुला बुद्धी देव, आपण देवाकडे प्रार्थना करू, देव आम्हाला क्षमा करो, देव तुला क्षमा करो, मी तुला क्षमा करतो. ही भाषा आणि जे मोठेपणाची भाषा याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. म्हणजे विनम्रतेची भाषा बोलणारे लोक धन्य आहेत. तेच म्हणत आहे वचन. विनम्रतेची भाषा बोलणारे, विनम्रतेचे कार्य करणारे, स्वतःला विनम्र करणारे ते धन्य. म्हणूनच प्रभूने म्हटलेलं आहे, वचनामध्ये सांगितलेलं आहे, जे आत्म्याने दीन ते धन्य. जे स्वतःला विनम्र करत आहेत ते धन्य. स्वतः लहानपण घेत आहेत ते धन्य. जे दुसऱ्याला क्षमा करतात ते धन्य. ठीक आहे, तुझं खरं आहे असं म्हणणारे धन्य. स्वतःला विनम्र करणारे धन्य. म्हणून आपण स्वतःला विनम्र केल्याने आपण धन्य बनतो. त्याच्या समोरचं वचन जे आहे, सुंदर वचन प्रभू सांगत आहे, जे शोक करीत आहेत ते धन्य. शोक करत आहेत म्हणजे काय? दुःख सहन करत आहेत.
ठीक आहे, मला माझ्या दुसऱ्या शेजाऱ्यापासून मला दुःख होत आहे तरी ठीक आहे, काय हरकत नाही. देव त्याला आशीर्वाद देईल, देव त्याला बुद्धी देईल. दुःख होत आहे तरी काय हरकत नाही. त्रास जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्याचे सांत्वन करण्यात येईल. कोण सांत्वन करील? आम्हाला सर्वजण दुःख देत आहेत, आम्हाला आमची चेष्टा करत आहेत, आम्हाला कोणी समजत नाही आहे, आम्हाला एकदम लहान बनवलेला आहे, मला दुःखामध्ये ठेवलेला आहे, माझ्याकडून काम करून घेत आहेत, मला नौकर बनवलेला आहे, किंवा मला काही देत नाही आहे, मला कधी मोठं मान दिलेलं नाही आहे, माझी वामा कोणी केलेलं नाही, तरी आपण याच्यामध्ये नाराज होण्याची काही गरज नाही, कारण आम्हाला मोठं करणारा देव आहे. म्हणून म्हणत आहे त्याचे सांत्वन केल्यात येईल. कोणाद्वारे? परमेश्वराद्वारे. परमेश्वराद्वारे. एकदा क्रिकेट टीम जिंकून आल्यानंतर, बाहेर देशातून क्रिकेट टीम जिंकून आली आणि त्या विमानामध्ये क्रिकेट टीम होती आणि एक पुरोहित सुद्धा होता. क्रिकेट जिंकून आलेले लोक, क्रिकेटपटू खूप आनंदात होते आणि इकडे तिकडे फोन करत होते, त्यांची खुशी होती आणि त्यांना स्वीकार करण्यासाठी खूप लोक हार घेऊन, माला घेऊन, ट्रॉफी घेऊन त्याचे स्वागत करत आहेत आणि फोटो काढत आहेत. त्यांचा एक मोठा वावा आहे आणि त्या बाजूला बसलेला एक पुरोहित, त्याला कोणी भेटायला आलं नाही, त्याला कोणी हॅलो म्हणलं नाही, त्याला कोणी स्वागत केले नाही, फूल दिले नाही. तो एक लहानशी बॅग घेऊन तो चुपचाप निघून गेला. त्याने जेव्हा विचार केला तेव्हा लक्षात आलं, त्याच्या मनामध्ये असा विचार आला, देवाने त्याला असा विचार पाठवला, हे जे आता जो यांचे जे स्वागत होत आहे ना, ते तर ते ठीकच आहे, चांगलीच गोष्ट आहे, परंतु याच्यापेक्षा मोठं स्वागत तुला स्वर्गामध्ये मिळणार आहे. हालेलुया. स्वर्गामध्ये. प्रियजनो, हा पुरोहित कठीण काम करून, परिश्रम करून, देवाची सुवार्ता करून, लहानपण घेऊन, सेवा चाकरी करून, विनम्र बनून ज्याने जेव्हा या पृथ्वीवर सेवा केली, त्याचा मोबदला, त्याचं स्वागत कुठं अरेंज केलेलं आहे? स्वर्गात. म्हणून प्रिय बंधूंनो, आम्ही पृथ्वीवर जेव्हा आमचे स्वागत होत आहे, पृथ्वीवर आमचं मान सन्मान होत आहे, तो आम्हाला महत्वाचा नाही, तो महत्वाचा नाही. आमचा मान कुठं महत्वाचा आहे? जेव्हा आम्ही या जीवनाच्या शेवटी जेव्हा आमचा न्याय होईल आणि आमचे कार्य पाहिले जातील आणि आमच्या सेवेचे जे मोबदला आम्हाला ठरवण्यात येईल, तेव्हा देवदूतासह पुरोहिताचे स्वर्गामध्ये स्वागत होईल. प्रियजनो, प्रभू येशू आम्हाला ह्या स्वागतासाठी तयार होण्यासाठी आम्हाला सांगत आहे, शिकवत आहे. म्हणून हे वचन आम्हाला सांगत आहे, धन्य बनण्याचं जे शिक्षण प्रभू देत आहे, धन्य पृथ्वीवर बनण्याची गरज नाही, आम्हाला महान स्वर्गामध्ये धन्य बनण्यासाठी आपण शिकावं, अशी प्रभू आम्हाला सांगत आहे. म्हणून प्रिय बंधूंनो, आम्ही धन्य बनलं पाहिजे. तर धन्य बनण्यासाठी काय करायला लागते? सहन करायला लागते, क्षमा करायला लागते, मदत करायला लागते, सेवा करायला लागते, सेवेमध्ये राहिलं पाहिजे आणि प्रार्थनामय जीवन जगलं पाहिजे. तेव्हाच आमच्या जीवनामध्ये आम्हाला मोठा मान मिळणार. लोकांकडून आम्ही मान मिळण्यासाठी आपण प्रयत्न करू नये. कधी कधी काय होते, कोणी मला बरं नाही म्हटलं तर, चांगलं नाही म्हटलं किंवा आपल्याला बरं नाही वाटत, पण आपण लोकांकडून आपला मान सन्मान स्वीकार करण्याची गरज नाही. आम्हाला देवाकडून मोठा मान मिळाला पाहिजे. प्रियजनो, याच्यासाठी आम्हाला मेहनत लागते, प्रार्थना लागते, सहनशीलता लागते आणि आपल्या जीवनाची तयारी लागते. हा उपवास काळ आम्हाला अशा प्रकारची तयार करण्यासाठी मदत करते. आम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये आपण सहनशीलता ठेवलं पाहिजे. एकदम पटकन आत्ताच झालं पाहिजे, आत्ताच भेटलं पाहिजे, तसं नाही. सहनशीलता. कधी कधी अपमान होते, कधी कधी दुःख येते, कधी कधी त्रास होते,
कधी कधी वेळेवर भेटत नाही, तरी परंतु आपण सहन केलं पाहिजे. उपवासाचा अर्थ काय आहे? उपवासाचा अर्थ हा आहे की आपण त्याग करत आहोत. त्याग, अन्नाचा त्याग. म्हणजे माझ्या शरीराला अन्नाची गरज आहे, परंतु प्रभूसाठी मी त्याग करत आहोत. म्हणजे त्याचप्रमाणे आमच्या जीवनामध्ये पुष्कळशा गोष्टीचा आपल्याला लोभ आहे, मोह आहे. कोणता? कोणी कोणी मला चांगलं बनावं, ज्याप्रमाणे आम्हाला चांगलं अन्न भेटावं असं आमची इच्छा आहे, त्याप्रमाणे कधी कधी मला चांगलं बनावं. ठीक आहे, नाही म्हणलं तरी काय हरकत नाही. कोणी कधी कधी काय होते, कोणी कोणी माझी सेवा करावं. ठीक आहे, नाही केलं तरी चालतं. कधी कधी आम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी द्यावं. ठीक आहे, नाही दिलं तरी चालते. मला सर्व काही मिळावं, नाही मिळलं तरी चालते, परंतु प्रभू माझ्यासोबत आहे याच्यामध्ये आपण आनंद मानावा. एक ना एक दिवस प्रभू मला आशीर्वादित करील. दुसरी महत्वाची गोष्ट, आम्ही विश्वासाचं जीवन जगावं. धन्य म्हणण्यासाठी विश्वासाचं जीवन. विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा, प्रभूवर विश्वास ठेवा आणि विश्वासाचं जीवन जगावं. देवाची कृपा आणि आशीर्वाद मिळण्यासाठी आपण विश्वासाचं जीवन. विश्वास कधीही सोडू नये. विश्वास ठेवावं म्हणजे ठेवावं. आपण देव आहे, देव करणार आहे, मी देवाकडे जात आहोत, आपण विश्वास ठेवा. प्रार्थना, कधी कधी आम्ही प्रार्थना करायसाठी अनबन करतो. आता काय प्रार्थना करायचं आहे, उद्या करू किंवा आळस करतो. कारण काय? आपण तोंडाचा विश्वास आहे, आम्हाला अंतकरणाचा विश्वास नाही आहे. नाही, मी विश्वास ठेवतो देवावर, म्हणजे आता मी प्रार्थना केलं पाहिजे. अशा प्रकारे तो विश्वास ठेवला आणि आम्ही पापापासून दूर राहिलो. जे काही लहान मोठे पाप बोलण्या चालण्याने किंवा वाईट विचार करण्याने जे आम्ही पाप करतो त्याच्यापासून आपण दूर राहायला पाहिजे. उपवास काळ आम्हाला ते शिकवते की पश्चाताप करायचं, काही बोलू नये, वाईट बोलू नये, वाईट विचार करू नये, कोणाला त्रास देऊ नये, कोणाची चुगल्या करू नये, कोणाची टिंगल करू नये, कोणाला हसू नये, हे सर्व पाप आहे. चोरी करू नये, व्यभिचार करू नये, हत्या करू नये, हे सर्व पाप आहे. रविवारचा दिवस पवित्रपणे पाळावा. याच्या विरोध रविवारचा दिवस पवित्रपणे नाही पाळला तर मोठा पाप आहे. आईवडिलाचा सन्मान करावा, वडीलधाऱ्याचा सन्मान करावा, हे सर्व आम्हाला पवित्रतेकडे नेते. म्हणून आपण पवित्र बनण्यासाठी, पवित्रतेने राहण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपण स्वतःला देवाच्या इच्छेनुसार आपण बनवलं पाहिजे. आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण क्षमा करा. क्षमेमध्ये खूप मोठी ताकद आहे, खूप मोठी ताकद आहे. किती मोठं वातावरण बिघडलेलं असेल तरी क्षमा केल्याने ते एकदम शांत होते. येशू ख्रिस्ताला मारून टाकलेल्या लोकांसाठी प्रभू येशूने प्रार्थना केली आणि क्षमा मागितली, पूर्ण बदल झाला. त्याचप्रमाणे आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही क्षमा फार महत्वाचे आहे. आपण क्षमा केलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे आम्ही स्वतःला सर्व काही प्रभूच्या हातामध्ये समर्पित केलं पाहिजे. स्वतःला समर्पण करून प्रभू जे करील ते सही, प्रभूची जे इच्छा आहे तेच मी करीन, माझी इच्छा कधीच करणार नाही. आपण विचार करावा, जेव्हा एखाद्या वेळेस मला काही करण्याचा मोह होते, तेव्हा लोभ लागते. कधी कधी आम्हाला वाटते ते तेवढे लोक तसे करतायत ना, ते तेवढे लोक हे करतायत ना, ते मजा करतायत ना, ते करतायत. पण त्यावेळेस आपण विचार करावा, ते लोक प्रभूसाठी नाही, मी प्रभूसाठी आहे. त्या लोकांना प्रभूचं बोलावणं नाही, मला प्रभूचं बोलावणं नाही. मी बाप्तिस्मा घेतलेला आहे, मी प्रभूच्या वचनानुसार जीवन जगण्याचं वचन दिलेलं आहे आणि त्याचा मोबदला मला मिळणार आहे, त्यांना नाही. त्यांना त्यांचा मोबदला मिळेल, मला माझा मोबदला मिळेल. म्हणजे मोबदला कोणता? जे देवानी मला माझ्यासाठी ठरवून ठेवलेला आहे. म्हणून तो देवानी जो माझ्यासाठी मोबदला ठरवून ठेवलेला आहे त्याच्यासाठी मी चुकू नये म्हणून मी त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. प्रियजनो, ह्या सर्व गोष्टी आपण लक्षात आणून धन्य कसं बनावं हे आपण विचार करूया. जेव्हा पेत्राने येशूला म्हटलं, काय म्हटलं? आपण मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 16 वचन 16 मध्ये आम्ही वाचतो, येशूने शिष्याला विचारलं, मला लोक काय म्हणतात? प्रत्येकाने वेगवेगळं उत्तर दिलं. शिमोन पेत्राला जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा जेव्हा तुम्ही काय म्हणता म्हणून जेव्हा येशूने विचारलं तेव्हा शिमोन पेत्राने उत्तर दिला, तुम्ही जिवंत परमेश्वराचे पुत्र आहात, जिवंत परमेश्वराचे पुत्र आहात. तेव्हा येशूने त्याला म्हटलं, सिमोन बार योना, धन्य तुझी, म्हणजे तू धन्य आहेस.
ज्याला अंतकरणातून देवावर विश्वास होते, अंतकरण त्याचं देवाकडे वळते, जेव्हा त्याचं अंतकरण देवाला हाक मारते, विश्वास ठेवते, म्हणजे त्याचा अर्थ असा की देवाने त्याला धन्य धन्य बनण्याची कृपा दिलेली आहे. आम्हाला सर्वांना प्रभू बोलवत आहे धन्य बनण्यासाठी. ही जी संधी आहे आपण गमावू नये, या संधीचा आपण लाभ घेऊया. आम्हाला प्रत्येकाला पश्चाताप होणार. आता आम्हाला समजत नाही. आम्हाला जेव्हा आपण आठवतो जे येशू शेवटच्या दिवशी येणार, ढगावर बसून येणार, सिंहासनावर बसणार आणि न्याय निवाडा करणार, तेव्हा प्रत्येकाला ह्या गोष्टी चित्र पाहण्यासारखं आठवणार. म्हणून आम्हाला सर्व सांगून दिलेलं आहे प्रियजनो, आणि आम्हाला संधी देण्यात आलेली आहे. उपवास काळ हे आमच्यासाठी फार मोठी संधी आहे. याच्यामध्ये आपण मन लावूया, मनन चिंतन करूया, स्वतःला देवाच्या चरणी समर्पित करूया आणि पवित्र धन्य बनण्यासाठी आपण प्रयत्न करूया आणि प्रार्थना करूया.